कुणी ठेवलंय तुम्हाला कामावर? मॅडम, जिजीने आम्हाला कामावर ठेवलंय. आम्ही अनाथ आहोत. जिजी आम्हाला जेवण खाणे देतात आणि कामाला लावतात. हप्पे, एवढा पुरावा बास आहे. हा साहेब, ही जर पोरग कोर्टात खरं बोललं ना तर जीजी आहे ना पोलिसांसोबत खोटं बोलते ही सिद्ध होईल आणि कोर्ट त्यांचा समाचार घेईल. एक मिनिट, तुम्ही असं पोरांना फितवू शकत नाही. तुम्ही मध्ये बोलू नका, तुम्ही जरा शांत राहा. असं कसं? मी माझा स्वतः गुन्हा कबूल केलाय ना. ज्याला त्रास झालाय ना आम्ही फक्त त्याच खरं मानतो, कळलं का? हे बघा मुलांनो, तुम्ही हे सगळं कोर्टात सांगाल ना? हा, ए तुम्हाला कळतंय ना तुम्ही कोणाबद्दल बोलताय ते? अरे हे पोलीस उद्या बाजूला होतील, पण जीजी काय आहे तुम्हाला माहिती आहे ना. तो सोडणार नाही तुम्हाला. पोलीस स्टेशन मध्ये धमकी देतो का? अरे मला शांत करचाल हो, पण या पोरांच्या डोक्यात नको ते कशाला भरवता? असं फितवून तुम्हाला पाहिजे ते बोलून घेऊ शकत नाही. अनाथ आहे ते सगळे. समजा उद्या रस्त्यावर गाडीनं ठोकलं तर कंप्लेंट करायला सुद्धा कोणी यायचं नाही. जर शांत बसला तर जीजी आज ना उद्या बाहेर काढेल तुम्हाला, पण काय बोलला तर जीव गमावा लागेल, लक्षात ठेवा. पोलीस स्टेशन मध्ये येऊन धमकी देतो का रे? साहेब, तुम्हाला कबुली ऐकायला येत नाही, धमकी ऐकायला आली. अर्जुन, एकदा का मुलांकडून स्टेटमेंट मिळालं ना की मग यांच्याकडे बघू आपण. ए बाळांनो, तुम्ही हे खरं खरं बोलाल ना? कोर्टामध्ये बोलाल ना हे सगळं? मॅडम, आम्हाला नाही काय माहिती यातलं. आम्हाला नाही बोलायचं यावर. अरे पण तुम्ही जबरदस्ती करू नका मॅडम, लहान मुलं आहेत ती. चिंचुके, आत घेऊन जा सगळ्यांना. चारी बाजूनी सांगणारे लोक असतील तर तो मुलगा कधीच बोलणार नाही मॅडम. मॅडम, आपण एक काम करू, त्या पोराला घाबरू, म्हणजे घाडाघाडा बोलेल बघा. नाही चिंचुके, अहो ती लोक पण त्यांच्यासोबत तेच करतात. आपण बोललो, आपण मारलं तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय? अहो मॅडम, एवढं मारायचं वेळ त्याला, त्याच्या तोंडून खरं बाहेर येईल एवढंच बस. बाकी काय, नुसतं घाबरवायचं त्याला. नाही चिंचुके, त्याला जर मारलं तर तो इथे खरं बोलेल, पण त्याने कोर्टात जाऊन स्टेटमेंट बदललं तर मग काय करायचं? हो मॅडम, हे अगदी खरं आहे. त्याला बोलतं करायचं असेल ना तर त्याला हे पटवून दिलं पाहिजे की तू जर बोललास तर ते तुझ्या फायद्याचं राहील, तरच तो कोर्टातही त्याचं स्टेटमेंट बदलणार नाही. ए अशक्य आहे. इथे किती लोक आहेत आणि त्यात ती गायकवाडची लोक आहेतच ना. आपण त्यांना काय बोललो की भीती दाखवायला? मॅडम, एकदा प्रयत्न तर करून बघूया त्या मुलाशी बोलण्याचा. अरे हा, अगं त्या मुलाला एकट्यात घेऊन जर का बोलायला गेलो ना तर बाहेर काहीही सांगण्यात येते, आणि पत्रकार त्यांनी जर प्रश्न उठवले ना तर आपल्या सगळ्यांवर चौकशी बसेल. अहो मॅडम, आता काय करायचं सांगा बरं. अर्जुन सर, मी काय म्हणते, हा चान्स घालून चालणार नाही. पत्रकारांना जोपर काही कळत नाही ना तोवर ते इथून हलणारच नाही. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. हा, पण बिना पुराव्याचं असं पत्रकारांच्या समोर जाणं म्हणजे आपणच तोंड कशी पडण्यासारखं असं मला तरी वाटतं. साहेब, अहो ती पोरग खरं बोललं तर काहीतरी पुरावा मिळेल आपल्याला, नाहीतर त्या अत्तारला ताब्यात घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही आपल्याला. पुरावा मिळेल आपल्याला. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. हे बघा, मॅडम, हे कदाचित काम करेल. नाही, रिस्क आहे मला वाटतं यामध्ये. म्हणजे जरा जरी इकडे तिकडे झालं ना तर अवघड होईल सगळ्यांनाच. होऊच द्यायचं नाही. आपण आपलं काम चोख करायचं. चला तर मग. मॅडम, घ्या बोल. नाही नाही, मला काहीच माहित नाही. मला काहीच बोलायचं नाही. अरे मॅडम काय बोलतात ती तर पहिल्यांदा ऐकून घे. मॅडम, प्लीज सोडा मला. हे बघ बाळा, मी तुला काही करणार नाहीये. मी काय म्हणते ते तर ऐकून घे. तू मगाशी म्हणालास की नाही की त्या जीजीने तुला कामाला लावलंय. तू बोललास म्हणजे तुला काहीतरी वाटत होतं म्हणूनच बोललास ना? नाही, सोडा प्लीज. माझी एक लहान बहीण पण आहे. अरे बाळा, अरे मॅडम काय बोलतात ती पहिल्यांदा ऐकून तरी घे आणि मग बोल ना. हे बघ बाळा, मी तुला लिहून देते.
तुला आणि तुझ्या लहान बहिणीला मी काही होऊ देणार नाही. हा, तू बोल ना फक्त. अरे तू मॅडमचं ऐक, यातनं आपण सगळ्यांना सोडूया. नाही, मला जिजी बद्दल काहीच बोलायचं नाही. अरे तुला सांगितलेलं कळत नाही का? चिंचुके, ठीक आहे बाळा, तुला आता नाही ना बोलायची इच्छा, नको बोल. जा तू, जा जा जा. बघितलं, मिळाला पुरावा. आता काय पुरावा मिळाला हे वेगळं सांगायची गरज नाही. आर्या, चल. सर, आम्हाला पत्रकार परिषद घ्यायची आहे. आमच्याकडे खऱ्या गुन्हेगाराच्या विरोधात पुरावा आहे. मॅडम, मला थोडा वेळ द्या, मी लगेच तयारी करतो. प्लीज. थँक्यू. ऐका ना, सावंत काका सांगतायत की कलेक्टर मॅडम आपल्याशी बोलणार आहेत. त्यांना आत्ताच कुणीतरी मुलगा एक विटनेस म्हणून सापडलाय. चला त्यांच्याकडे, चला जाऊया. हा बोल. कलेक्टर मॅडमने आता एका मुलाला विटनेस म्हणून तयार केले. तुम्ही लवकर पत्रकार परिषद बघा. बघतो. मॅडम, जीजीने आताच तुमच्या समोर गुन्हेगाराला उभं केलं, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? आमच्याकडे विटनेस आहे, तो जे बोलेल तेच खरं मानलं जाईल. आणि जीजी ज्यांना घेऊन आलेत ते? मला एक सांगा, तुमचं काम काय? पत्रकारिता. सगळ्या बातम्या आहेत तशा लोकांपर्यंत पोहोचवणं. करेक्ट. मग तसंच गुन्हेगाराला शोधणं हे पोलिसांचं काम आहे ना. आता अमुक तमुक एखादा माणूस येऊन कबुली देत असेल म्हणून तो गुन्हेगार म्हणून सिद्ध होत नाही. त्यासाठी पोलिसांच्या तपासातून काही पुरावे लागतात. म्हणजे तो माणूस गुन्हेगार नाहीये तर? आमच्याकडच्या विटनेसने त्याला कामावर कुणी ठेवलं हे सांगितलंय. उद्या मकर संक्रांत आहे. त्या मुलाला आम्ही अशा सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊ जिथे कुणी त्याला फितवणार नाही, तर तो प्रामाणिकपणे त्याची कबुली सिद्ध करेल. मॅडम, अजून एक प्रश्न आहे. तुर्तास तरी एवढं. या केसबद्दल अजून काही कळालंच तर आम्ही नक्कीच तुमच्याशी संपर्क करू. थँक्यू. अरे, या कलेक्टर बाईनं आपल्याच पोरांमधल्या एकाला आपल्या विरुद्ध साक्ष द्यायला तयार केलं असं दिसतंय जीजी. कलेक्टर बाई अशी आपला पिच्छा सोडेल असं वाटत नाही. नाही, तिचं नंतर बघू आपण, पण त्या पोराचा काहीतरी इलाज केला पाहिजे जीजी. कारण त्या पोरांना आपल्या विरुद्ध कोर्टात साक्ष दिली ना तर वाट लागेल आपली. काहीच करता येणार नाही. म्हणून सांगतो, त्या पोराला कोर्टात पोचून देऊ नका. जीजी, तुम्ही काहीच काळजी करू नका. आपल्या त्याच माणसाला त्यांचा पाठलाग करायला होतो. आलोच. एकदा का ती पोरग आपल्या हाताला लागलं ना, नाही त्या कलेक्टर बाईला जाहीर माफी मागायला लावली, जीजी नाव लावणार नाही आपण. त्यांना उंदीर मांजराचा खेळ वाटतोय ह्यो. पण ह्या टायमाला जीजी नावाच्या वाघाला डिवचलं यांनी. त्या नवरा बायकोला असं सोडणार नाही मी. प्लीज 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 तुम्ही सगळेजण मागे थांबा. प्लीज तुम्ही मागे थांबा. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, आता काही शूट करू नका. प्लीज मागे थांबा. प्लीज. चिंचुके, गाडी लगेच काढ. दर 15 मिनिटाला मला अपडेट देत राहायची. चल निघ. चला गाडी जाऊ द्या. सर, पोलिसांची पुढची तपासाची दिशा काय असणार आहे कळणार आहे का आम्हाला? मी तुम्हाला आत्ताच काय सांगू शकत नाही. आम्ही लवकरच तुमच्याशी बोलू. पण विटनेस म्हणून कोणाच नाव घेतले सर? कळेल लवकरच. थँक्यू. सर 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 काका, सोडा ना मला. काका काय करत नाही. चल तर तू. काका, मला नाही अरे काय नाही होत. अरे तू शांत बस. चल. काय काका, नीट फोटो काढ. दोन्ही वाघांचा नीट फोटो काढ. हा, आला का? अरे इकडे. हा भाऊ, पोराला शहराच्या बाहेर एका घरात घेऊन आले आणि तो चिंचुक्या पण आहे सोबत. एवढी सुरक्षा ठेवली म्हणजे त्या पोरानं आपलंच नाव घेतलं असणार. तू एक काम कर, ती पोरग काही केल्या कोर्टापर्यंत पोचता कामा नये. भाऊ, आज रात्रीच काम करतो. काहीच काळजी करू नका तुम्ही. दुपारची गोळी न विसरता घ्यायची आहे मोठी माकडून. मा
बाबा तुमचा आजचा दिवस खूप गडबडीत केला का? कामात होतो ना दिवसभर. मग तुमचं काम पूर्ण झालं? बाळा काम चालूच आहे ना, होईल पूर्ण. मा त्या माणसाला शिक्षा मिळेल ना आता? हो बाळा, शिक्षा मिळेल, फक्त अजून पुरावे हातात लागले नाही रे. मा तू टेन्शन नको घेऊस, आपल्याला पुरावा नक्की मिळेल. मी ट्राय करताय ना? हो बाळा, आम्ही ट्राय करतोय. कधी कधी असं वाटतं ना की कायद्याचेच हात बांधलेले. नाही अर्जुन, मला नाही वाटत असं. गुन्हेगारापर्यंत कायद्याचेच हात पोहोचू शकतात. फक्त योग्य वेळी योग्य तो निर्णय घेता आला पाहिजे. बाबा तू नाराज नको हो, मला माहितीये तो माणूस नक्की जेलमध्ये जाणार. रपे, बराच वेळ झाला चिंचुकीचा फोन झाला. मी ट्राय करतो. हा साहेब. चिंचुके, पोरगं काय बोललो का रे? लई प्रयत्न केला पण पोरगं काय तोंड उघडायला तयार नाही. उद्यापर्यंत स्टेटमेंट आलं पाहिजे त्याचं. हो साहेब, मी प्रयत्न करतो. बरं, मारहाण करू नका जास्त. हो साहेब. मा बाबा मला माहितीये की तुम्हाला हवं तसं काहीच होत नाहीये. उद्या मकर संक्रांत आहे ना, बघा उद्या नक्की तुम्हाला काहीतरी मिळेल. कुठं पोरग सांग. सांगत नाही. हे चिंचुकिया, नीट सांगा ती पोरग कुठे, म्हणजे कसं आहे तू पण लवकर जायला मोकळा होशील, आम्ही पण. अरे मेलो तरी सांगत नाही. अप्पे, काय ग? सॉरी सॉरी. काय ग, झोप येत नाही का? अर्जुन, सतत तिकडचेच विचार येत आहेत रे डोक्यात. काय झालं असेल तिकडे? नको विचार करू जास्त, ठरल्याप्रमाणे होईल. अर्जुन, पण नक्की ठरवलं तसं होईलच ना रे? नाही झालं तर अपर्णा मॅडमच्या डोक्यात काय कमी प्लॅन असतात का? हा नाही दुसरा होईल. अर्जुन, वेळ काय, तुला मस्करी सुचतीये का? अबे तू असलीस ना, ते महत्वाचं आहे. सगळं ठीक आहे अर्जुन, पण खरंच असं वाटतं की दुसरा विचारच नको करायला. हाच प्लॅन सक्सेसफुल झाला पाहिजे. अबे जसं ठरवलंय तसंच होणार. हाच प्लॅन सक्सेसफुल होणार. अबे आपण सोबत असलो ना की कुठली गोष्ट अशक्य असं होतच नाही. तू काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत. आणि अमोलच्या एवढ्या मोठ्या संकटातून आपण बाहेर पडलोय, हे काहीच नाही त्याच्या पुढे. अर्जुन, थँक्यू. एवढ्या कठीण प्रकरणात सुद्धा तू माझ्या सोबत आहेस, मला आधार देतोयस. खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. हे आभार बिभार राहू दे. माझं लग्न झालंय 2दा, ते पण तुझ्या बरोबर. त्यामुळे 7 गुणिले 2 14 जन्म सुटका नाही ना, तुझी ना माझी. त्यामुळे थँक्यू थँक्यू म्हणायचं नाही. हॅलो, काय? नक्की खात्री आहे ना? ठीक आहे.
निघावं लागेल आपल्याला. मॅडमनी प्लॅन केला आणि तो फेल झाला, असं कधी झालंय वे? अहो आपण सापळा रचला आणि ह्यो डोकरा मासा गळाला येऊन अडकला. अर्जुन, एक गोष्ट लक्षात घे, जर त्या जीजीच्या विरोधात कोणी बोलणारं नसेल आणि आपण जर त्याला मारहाण केली, त्याला त्रास दिला ना, तर हे आपल्याच अंगाशी येऊ शकतं. हो मॅडम, मग आता काय करायचं आपण ते सांगा बरं. पुराव्यासाठी सापळा रचूया. काय? हो, पुरावा मिळालाय अशी अफवा पसरूया. फक्त त्या जीजीला वाटलं पाहिजे की त्याचा एक मुलगा त्याच्याच विरोधात बोलायला तयार झालाय. अहो पण मॅडम, त्यानं काय होईल? आपण सगळ्यांनाच असं भासूया की आपण त्या मुलाला एका सुरक्षित ठिकाणी घेऊन चाललोय आणि हे जेव्हा जीजीला कळेल तेव्हा तो कोर्टापर्यंत त्या मुलाला पोहोचूच देणार नाही. तो त्याची माणसं पाठवेल. झालं, तीच संधी आपण साधायची आणि त्यांच्या लोकांनी ताब्यात घ्यायचं. आर्या, या सगळ्यात तू एका पत्रकाराला बाहेर उभं कर, जिथे त्याला आम्ही काय बोलतोय हे ऐकू जाणार नाही. येस मॅम. म्हणजे आपण असं भासू की तो पोरगा आपल्याला सगळं सांगतोय असं फक्त भासवायचं. बरोबर आहे, म्हणजे खबर आपोआप जीजी पर्यंत जाईल आणि आपलं काम फत्ते होईल. हा, पण ह्यात रिस्क आहे बरं का जरा. म्हणजे जरा जरी गडबड झाली ना, सगळ्यांना आवडेल बरं. होऊच द्यायचं नाही, आपण आपलं काम चोख करायचं. चला तर मग. आणि मॅडम, अहो एवढंच नाही, त्याच्यानंतर काय झालं माहितीये का? हसतोय का रे, येडा झालाय? स्पष्ट स्पष्ट सांग ना, ती पोरग कुठे? अरे तुझ्यासारख्या सडक चापगुंड इथं येणार, आम्ही लपवलेल्या पोराला पळवून घेऊन जाणार, मग काय पोलीस हाताची घडी तोंडापोट घेऊन बसणार का काय? अरे तुझ्यासारखे सडक छापगुंड इतकं डोकं लावत असतील तर महाराष्ट्र पोलीस किती डोकं लावत असतील याचा जरा विचार कर. कुठे ते पोरग? नाही तर चिंचुकिया इथं टाकी ना तुला. टाक, ते बघ, ते बघ. हे करण्याआधी आहे ना, तुझ्या जीजीनं कलेक्टर मॅडमच्या कामाची पद्धत जाणून घ्यायला पाहिजे होती. अरे अपर्णा सुरेश माने हे कुणाच्या बापाला पण ऐकत नाहीत, कळलं का? अख्ख्या जगाला माहिती आहे जीजीच्या गाडीवर दिवसभर बोंबलत फिरत असतो. मॅडम, जीजी आता आपल्यापासून लांब नाहीये. आता तुझा तो जीजी सगळ्या जगाला जरी सांगणं सुटलं ना की तू त्याचा माणूस नाहीये, तरी कोणी त्याच्यावर विश्वास ठेवणार? अर्जुन, अरे याचं साहेब सापडलं की आपल्याला. अरे पण ती पावळाट सापडलंच कसं काय? जीजी काय करायचं आता? जीजी, ती कलेक्टर बाई एवढी हुशार आहे ना, तिने ह्या वेळेला मोठा खेळ खेळलाय बघा. पैसे दिले, घाबरून बघितलं, समजावून सांगितलं, तर ती ऐकायलाच मागत नाही. बरं जीजी, तिला कशात अडकू पण शकत नाही आपण. तिची सगळी माहिती काढली मी, तर ते सगळं रेकॉर्ड क्लिअर आहे. आलेल्या पगाराच्या वर 1 रुपया घेत नाही ती बाई कलेक्टर काय झाली, तिला वाटायला लागलं देवानं आपल्या डोक्यावरच हात ठेवलाय. आपल्या एका माणसाला पकडून ती माझ्यापर्यंत पोचायची स्वप्न बघते. ती प्रेस तिला महागात पडणार. जीजी, आता तरी सगळी सूत्र मला तिच्या हातात दिसते. गेले 20 वर्ष पोचतोय मी लोकांना,
त्यांना काय पाहिजे ती देतोय आणि म्हणून तर लोक आपली इज्जत करतात ना. आणि आपली इज्जत आपल्याला लय प्यारी आहे. त्या कलेक्टर बाईनं आपल्या इमेजवर हात घालून मोठी चूक केली मोठी. आता बारीक डाव नाही, तिला जीवानिशी जावंच लागणार.